चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष अर्थ काम मोक्ष एकता प्रत्यक्ष शिवदेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा देव निवारी कलिकाळाचा देव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम विठोबार भुमाई विठोबार भुमाई
काय म्हणतात महाराज? शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोधकाम, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोधकाम. विठाला 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 आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी तुझे अथाभिनव वागविलाशिनी, जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिल्या म्या मदहृदयी सद्गुरु, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यंतरू, विवेकावरी आता हृदया पुले, चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले, श्री गुरूंची मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, महाराज म्हणतात, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनतो, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोधकाम. महान श्रेष्ठ संत जगमान्य पैठण निवासी श्रीनाथ महाराज एकनाथ महाराज यांच्या अत्यंत सुंदर असा 4 चरणाचा अभंग असून, महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान भोलेनाथाचं महत्व प्रगट करतात. विठाला 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 विठाला
चालू असणारी मौजे केशेगाव या ठिकाणी चालू असणारी ही पर्व काळाची सेवा, महाशिवरात्र उत्सव आणि या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या अत्यंत असणारी ही सेवा येणारा सोमवार या दिनी मौजे केशेगाव आणि आदरणीय हरिभक्तीपारायण कोळगे सुभाष भाऊ कोळगे यांच्या वतीने ही सेवा गेली अनेक वर्षे ही परंपरा त्यांनी केली. आपल्या मळ्यामध्ये ही सेवा करतात. नंतर भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, नंतर देवादिदेव महादेव यांच्या मंदिरामध्ये अशी सेवेचं प्रयोजन आहे. जसं प्रमाणानं जशा पद्धतीनं प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये जशी सेवा करता येईल तशी देवादिदेव असणारे भोलेनाथ यांची सेवा करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली अनेक वर्षापासून ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, उपस्थित सर्व महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तीपारायण आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय हरिभक्तीपारायण सपकाळजी महाराज उमरे गव्हाणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी आपण वंदन करू. आदरणीय हरिभक्तीपारायण राहुलजी पाटील सर लातूर यांचीही उपस्थिती आहे. त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो. त्यांची खूप मोठी ही आहे की त्याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये त्यांची PhD आहे आणि सिव्हिल इंजिनियर पण आहेत आणि अध्यात्माचा खूप मोठा वारसा आहे. गायनामध्ये त्यांचं खूप मोठं कोकिळेसारखं त्यांचं गायन आहे. म्हणून ज्या ज्या कार्यक्रमाला असेल त्या त्या कार्यक्रमाला ते स्वतः सहकुशीनं उपस्थित राहतात. एकही रुपयाची अपेक्षा नाही. अशी माणसं देवाला आवडतात. विठाला 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 प्रत्येकाचा नामोल्लेख होणार नाही माझ्या वाणीनं, पण उपस्थितामध्ये सर्व मौजे केशेगाव येथील संपूर्ण टाळकरी वृंद आहेत. काही माझ्या परिचयाची नाहीत, पण आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. असणारे सुरवशे महाराज या ठिकाणी आहेत, सर्व महाराज मंडळी आहे. मी सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. उपस्थित असणारे सर्व गुणीजन माता भगिनी आहेत, सर्व टाळकरी मंडळी श्रोते मंडळी आहेत आणि उपस्थित सर्व आमचे माऊली चॅनलवाले, यूट्यूब चॅनलवाले सर्व बंधू, या सर्वांच्या समक्षही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या या दरबारामध्ये असणारे देवादिदेव महादेव भोलेनाथ यांची सेवा अत्यंत या पर्व काळावर, महाशिवरात्रीच्या या पर्व काळावर ही सेवा होत आहे. विठ्ठल विठ्ठल बालक बोबडा बोले तरी का वेडा विचुका पाऊल पडे, ते चोज करून माऊली बाळा शिरगवे. या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण काका महाराजांच्या या फडावरील सर्वजण वारकरी मंडळी आहात. म्हणून काका महाराजांच्या फडावरील वारकऱ्यांना नतमस्तक होतो आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पुनश्च एकदा सेवेला सुरुवात करतो. महापर्व काळ कशाला म्हणतात? महाराज म्हणतात महाशिवरात्रीचा उत्सव आणि महापर्व काळ या दोन्हीमध्ये भिन्नता आहे. जो रोजचा दिवस आहे तो त्याला महापर्व काळ म्हटलं जात नाही आहे, पण काही दिवसांनी, काही एक वर्षानंतर येणारा जो महाशिवरात्री आहे त्याला पर्वकाळ असं साधू संतांनी म्हटलं आहे. या पर्व काळाचं वर्णन करत असताना नाथ महाराज या पर्व काळाचं वर्णन करत असताना काय पर्वणी आहे बाबा, तर ही पर्वणी वेगळी आहे असं महाराज म्हणतात. पर्वणी काय? या महाशिवरात्रीच्या दिवशी महाराज म्हणतात अधिक जरी आपल्या जीवनामध्ये देवाच्या नामाचं चिंतन केलं तर त्याची पुण्याची प्राप्ती अधिक गतीनं होत असती. त्याला पर्व काळ म्हणतात. आणि या पर्व काळावर जे नामचिंतन घडतं ते नामचिंतन अधिक गतीनं जर केलं तर त्याचे पुण्यप्राप्ती आणि त्याची फलश्रुती सुद्धा अधिक पटीनं मिळत असती. म्हणून त्याला महापर्व काळ असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हा महापर्व काळ महाराज सांगतात. हा पर्व काळ आहे, पण हा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अधिक पुण्य आहे त्याच्या जीवनामध्ये अनेक प्राप्ती देवाची आहे. महाराज म्हणतात एकीकडे या पर्व काळावर आम्ही चिंतन करावं आणि दुसरीकडे आम्ही चिंतन करू नये का?
तर महाराज म्हणतात जीवनामध्ये 3 वर्षानंतर अधिक महिना येतो आणि 3 वर्षानंतर येणारा अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य केलं की जीवनामध्ये त्या गतीला, त्या मानवी जीवनाला गती मिळते आणि मानवी जीवनाला गती मिळाल्यानंतर तो जीव भगवंताशी एकरूप होतो आणि भगवंताशी एकरूप झाल्यानंतर जीव शिवाचं मिलन होतं आणि जीव शिवाचं मिलन झाल्यानंतर त्या जीवनाचा परम उद्धार होतो असं महाराज म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला पुण्यकाळ आपल्याला सांगितलं, पर्वकाळ कशाला म्हणतो हे आपल्याला जाणून घेतलं महाराज म्हणतात. पण आपल्याला या अभंगावर बोलायचं झालं तर ही पर्वणी आहे आणि पर्वकाळामध्ये आपण कोणतं पुण्य करावं लागल? पूर्व पुण्य कळत असताना आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी महाराज म्हणतात. आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना तेही पुण्य आहे. पहिल्यांदा आपल्या घरापासून सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची, आईवडिलांची सेवा करायची, मोठ्या माणसांची सेवा करायची. ही पण सेवा धरली जाते. एक निष्ठेनं आपण जर भगवंताकडे जर गेलो लागलो आणि भगवंताला जर अनेक माणसं दुखून जर देवाकडे गेलो तर तो परमार्थ होत नाही आणि तो देव पण होऊ शकत नाही आहे. महाराज म्हणतात अशी सेवा देवाला आवडते का? अशी सेवा देवाला काही अंशी आवडते, सर्वस्व देवाला ही सेवा आवडत नाही महाराज म्हणतात. पण अशी सेवा ज्या भगवंताला जी सेवा अपेक्षित आहे ती सेवा जर भगवंताला आपण जर केली तर ती भगवंताला अधिक जलद गतीनं त्याची पुण्यप्राप्ती होत असती. महाराज म्हणतात भगवान पांडुरंग परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ज्या पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली, ज्या भक्तीचा गंधही नाही, ज्या भक्तीचा रसही नाहीये, देवाचा गंध नाही, रस नाही, आईवडिलांच्या सेवेचे उतराई म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आहे. तसं महाराज म्हणतात या पुण्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामोच्चार झाल्यानंतर अधिक पुण्य होतं आणि अधिक पुण्य झाल्यामुळं आपल्या जीवनाला गती मिळते असं महाराज म्हणतात. आणि ही गती जीवनामध्ये कशानं मिळते तर संसारिक जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला गती पाहिजे. तुम्ही आमची जीवन जगणारी माणसं सर्व संसारामधली आहेत. तुमचं आमचं जीवन हे संसारामधलं आहे. आपलं वैराग्याचं जीवन नाही, आपलं संन्यासाचं जीवन नाही, आपण साधूचं जीवन नाही. आपण सर्वजण जीवन जगणारी माणसं ही आपण सामान्य जीवन आहे आणि या सामान्य जीवामध्ये आपण संसारिक आहेत आणि संसारिक जीवाला कशाची आवश्यकता आहे याचा सारासार विचार साधू संतांनी केला. नाथ महाराजांनी सारासार विचार केला आणि हा सारासार विचार महाराजांनी केल्यानंतर महाराज म्हणतात या संसारिक जीवाला कशाची गरज आहे, कोणत्या पूजाची गरज आहे, म्हणून महाराजांनी अभंग लिहिला आणि त्या अभंगाचं विवेचन महाराज ह्या महाशिवरात्रीचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. विठाल 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 विठाल. ही महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि ह्या महाशिवरात्रीमध्ये महाराज 2 अभंगामध्ये वर्णन करत असताना 2 विभागणी करतात. कोणत्या 2 विभागणी करतात महाराज? 2 विभागणी. एक महाराज म्हणतात एक चक्रवर्ती आणि दुसरा भोळा. अभंगाच्या सुरुवातीला महाराज पहिल्यांदा म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोधकाम. सर्व माता भगिनीला जरा विनंती आहे समोर या, जरा काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण येणार नाही, जरा पुढं सरका, थोडं पुढं सरकून या. एवढे दाटीनं बसायचे या, जरा सर्व समोर या, समोर काही अडचण नाही. या महाराज तुमचाच आहे, मंदिर तुमचंच आहे. या प्रशस्त मोकळं बसा. विठ्ठल विठ्ठल. महाराज अत्यंत सुंदर सांगतात बघा. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. किती शब्द आहेत सुंदर महाराजांचे, ऐका, ध्यान देऊन ऐका. महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळा महाराज म्हणतात शिव भोळा नंतर महाराज म्हणतात चक्रवर्ती. शिवभोळा चक्रवर्ती
त्यांचे पाय माझे चित्ती. एक एक शब्द आपण आपल्या हृदयामध्ये साठवू आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उद्धार करून घेऊ. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये विचार करत असताना चक्रवर्ती कोणाला म्हटलं जातं. महाराज म्हणतात जर जीवनामध्ये राजाचा अनेक राजा एकत्र येतात आणि एक राजामध्ये सर्व राजांनी विभागून एक राजा मुख्य अधिष्ठान केलं जातं त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात. विठाला 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 विठाला. आपल्या जीवनामध्ये चक्रवर्तीची व्याख्या समजली असेल. चक्रवर्ती कुणाला म्हटलं जातं. अनेक राजा एकत्र येऊन ज्या राजाची विभागणी करून एक अधिष्ठान केलं जातं. आपल्या सोप्या भाषेमध्ये जर समजायचं झालं तर एका गावामध्ये ग्रामपंचायतचं विलक्षण आहे. ग्रामपंचायतच्या विलक्षणमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ग्रामपंचायत सदस्यानंतर आपण सरपंच निवडतो किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे किंवा प्रधानमंत्री आहे. अशा अनेक गणांमध्ये चालतं त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. जो एकाचा मुख्य होतो त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. तसं देवाची विभागणी करत असताना नाथ महाराज म्हणतात शिव भोळा आहे पण तो चक्रवर्ती राजा आहे असं महाराज म्हणतात. तो देवादिदेव महादेव आहेत आणि महादेव असणारे सुद्धा चक्रवर्ती असून सुद्धा भोळे कसे आहेत त्याचं उदाहरण अभंगाच्या द्वारा महाराज प्रगट करतात. विठाल 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 विठाल. महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. महाराज अत्यंत सुंदर प्रमाणे विषय मांडतात. महाराज म्हणतात हा भोळा आहे पण भोळ्यानंतर चक्रवर्ती कसा होऊ शकतो याचं दोन विभागनामध्ये महाराज सांगतात. एक चक्रवर्ती आहे आणि दुसरी गोष्ट आहे चक्रवर्ती असून सुद्धा भोळा आहे. त्याच्यातलं अध्यात्म वेगळं आहे. महाराज सांगतात अध्यात्म कोणता आहे त्याच्यामधलं. महाराज म्हणतात एक जीवनामध्ये ज्ञानी आहे आणि ज्ञानी वर्ग असणारा सुद्धा पण तो ज्ञानी असूनच सुद्धा तो अज्ञानपणानं वागतो त्याला चक्रवर्ती असं म्हणतात. विठाल 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 तुकोबराया खूप ज्ञानी होती आणि खूप ज्ञानी होते. ज्ञानी एवढे होते तुकोबराया पण तुकोबराया प्रमाणे सांगतात मज पामराशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. महाराज म्हणतात पायाची वाहन जर आपण डोक्यावर घेतली तर ती योग्य होणार नाही. ती पायातली वाहन पायात असली पाहिजे आणि ती पायातली वाहन असेल तर ती पायामध्ये असेल तर ती शोभून दिसती. तसं ज्ञानी माणसं जरी खऱ्या अर्थानं ज्ञानी असले
तरी त्यांच्याकडे अज्ञान पुन्हा असतो. म्हणून महाराज सांगतात, दुसरं प्रमाण सांगतात, प्रमाणानं बोलतात महाराज. कोणतं प्रमाण म्हणतात? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. महाराज म्हणतात शाणी माणसं असतात, पण शाणी माणसं मोठेपणानं डिंबेचारानं बाहेर येत नसतात. शाणी माणसं शांत असतात आणि शांतपणानं विषय समजून घेत असतात आणि शांतपणानं विषय समजून घेऊन त्याची निर्णय क्षमता योग्य पद्धतीनं घेत असतात. त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात. विठाला 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 विठाला. दुसरा विषय न्याय असणारे नाथ महाराज कोणता विषय सांगतात? भोळेपणाचा विषय सांगतात. महाराजांचा महत्वाचा शब्द कोणता आहे की हा भोळा आहे. महाराज म्हणतात भोळेपणानं देवाला तुम्ही भोळे कसं म्हणता? की भोळे म्हणण्याचा उद्देश असा आहे, नाथ महाराज म्हणतात भोळेपणाचा विषय असा आहे की ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा गंध नाही, मी देवा तुझा पाया पडेल, मी तुझी भक्ती करेल, असा मनामध्ये ज्यांचा गंधही नसून, जो अनावधानानं कधीतरी मंदिरासमोर जात असताना, कधीतरी इथं मंदिर आहे आणि मंदिरासमोर जात असताना मंदिरात न येता सुद्धा मंदिराच्या बाहेरून हात जोडतो, तेही देवाला प्रिय आहे असं महाराज म्हणतात. म्हणून ज्यांच्यावर कृपा देव करतो की ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी असा भेदभाव न करणारा, त्याला भोळा असं म्हणतात. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात दुसरा विषय समजावून सांगतात महाराज, दुसरा उदाहरणानं विषय सांगतात महाराज. भोळा हा शब्द सांगत असताना भोळेपणाचं लक्षण सांगतात महाराज. कोणतं भोळेपणा नाही? शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोधका. माणसाच्या जीवनामध्ये किती कामक्रोध विकार आहेत महाराज म्हणतात. अनेक कामक्रोध विकार आहेत आणि हे विकार जोपर्यंत आपल्या जीवनामधले बाहेर जात नाही तोपर्यंत ही जागा रिकामी होत नाही, तोपर्यंत भगवंताला साठवण्यासाठी योग्यता नाही असं महाराज म्हणतात. ही भगवंतामध्ये असणारी ही रिकामी जागा पोकळी रिकामी करावी लागली. जीवनामध्ये आपल्याला भूक लागली आणि आपण एखाद्याकडे जर खूप अन्न ग्रहण केलं आणि पुन्हा आपल्याला सांगितलं की महाराज आपण आता जेवण करावं लागेल, नाही हो आता पोटामध्ये रीग नाही, आम्हाला जेवता येणार नाही आहे. तसं महाराज म्हणतात की जीवनामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे विकार आहेत, हे विकार जोपर्यंत मानवी जीवनातून बाहेर निघत नाहीत तोपर्यंत भगवंताला या ठिकाणी राहता येत नाही असं महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोधकाम. महाराज म्हणतात ह्याने किती झटपटा करू द्या, एक बाजूला एक वर्ग असा आहे, एक वर्ग ज्ञानी वर्ग आहे आणि दुसरा एक अज्ञानी वर्ग आहे. या दोन वर्गामध्ये विभागता करत असताना दोन वर्ग आहे आणि या दोन्हीची तुलना करत असताना ज्ञानी वर्गाला अत्यंत प्रियनं अत्यंत विषय समजतो आणि अज्ञानी मार्गाने जीवाला अत्यंत विषय सोपा करून सांगावं लागतो. ही दोन्हीची तुलना आहे. तसं महाराज म्हणतात ज्ञानी आणि अज्ञानी असू दे, दोन्ही विषय समजत असताना तो मानवी जीवन जगतोय आणि मानवी जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला कामक्रोधाची जर लागण झाली, कामक्रोधाची जर त्याला बाधा झाली तर त्याच्या जीवनामध्ये देवाचं लक्षण येत नाही, त्याला साधूची भेट होत नाही, त्याला देवाची प्राप्ती होत नाही. रात्रंदिवस त्यानं देवाच्या नामाचं चिंतन करू दे, रात्रंदिवस त्यानं मंदिरामध्ये टाळ वाजू दे, रात्रंदिवस भजन करू दे, रात्रंदिवस काही पूजा अर्चा करू दे, काही करू दे, त्याच्या जीवनामध्ये विकार घेऊन जर भजन करू लागला, कामक्रोध घेऊन जर भजन करू लागला तर त्याच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती नाही. म्हणून महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. मानवी जीवनामध्ये हे कामक्रोध घेऊन चालत नाहीये. म्हणून पहिल्यांदा नाथ महाराज सांगतात हे सर्व विकार बाजूला काढा आणि जोपर्यंत हे विकार आपल्या जीवनामधून बाहेर फेकत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. आणि देवाची प्राप्ती करायची झाली तर खऱ्या अर्थानं भगवान भोलेनाथाची आपल्याला पूजा आवश्यक आहे. ही पूजा कशी असावी? महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. त्यांचे पाय माझे चित्ती म्हणजे शिवभोळा असणारा आणि त्यांचे पाय माझ्या चित्तात कसे आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये असू दे, मंदिरामध्ये असू दे, कुठेही असू दे, आपण शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला शिवलिंगाची पूजा करण्याची मान्यता आहे.
आपण शिवलिंगाची पूजा करत असताना हे दैवत असं आहे की शिवलिंगाची पूजा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे दैवत आपल्याला जलद गतीनं प्राप्त होत नाही. पण जोपर्यंत शिवलिंगाची पूजा आपल्या घरामध्ये असेल, आपल्या मनामध्ये असेल, आपल्या मानस पूजेमध्ये असेल आणि ही सर्व शिवलिंगाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दैवत आपल्याकडे प्राप्त होत नाही. सांसारिक जीवाला ह्याची फार महत्त्वाची गरज आहे असं महाराज म्हणतात. जो संसारामध्ये आहे त्याला शिवलिंगाची पूजा महत्त्वाची आहे. आणि ही शिवलिंगाची पूजा करत असताना महाराज त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे महाराज म्हणतात. तर त्यांच्या जीवनामध्ये कोणती प्राप्ती होईल महाराज म्हणतात. नाथ महाराजाकडे अनेक वर्ग गेले आणि अनेक वर्गाकडे गेल्यानंतर नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज आमच्या जीवनामध्ये तुम्हाला भक्तीचा मार्ग सांगताय, आमच्या जीवनामध्ये आम्हाला भक्ती करा, शिवाची आराधना करा, पर्व काळ आहे पूजा करा, एकादशी धरा, हे सर्व तुम्ही आम्हाला सांगताय, पण हे सर्व करत असताना आमच्या जीवनामध्ये प्राप्तीचं काय आहे ते सांगा. कलियुगामध्ये प्राप्तीसाठी सर्व चाललेलं आहे महाराज. आमच्या जीवनामध्ये शेती पिकवल्यानंतर आम्हाला उत्पन्न आहे, आमच्या जीवनामध्ये परमार्थ केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे ह्याचं सांगा. अहो भक्ती केल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे, सरळ सोपा उपाय आहे महाराज, सरळ त्याचं उत्तर सांगा. नाथ महाराजाकडे अनेक प्रश्न केले. नाथ महाराजांनी त्याच्यावर विचार केला आणि नाथ महाराजांनी अशा साधक जीवाला, अशा अज्ञानी जीवाला, अशा ज्ञानी जीवाला महाराज उद्देशून महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज, अत्यंत महाराजांनी सुंदर विषय दिला. महाराज म्हणतात, बाबा भगवंताची देवाची पूजा केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे. अनेक साधक घराणं घेऊन नाथ महाराजांकडे गेले. महाराज तुम्ही म्हणताय वाचन भगवंताचं नामोच्चार करा, नामस्मरण करा, वाचन भगवंताचं शिव शिव म्हणा, हे सर्व केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर देत असताना महाराज म्हणतात, तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे, तुम्हाला जीवनामध्ये अर्थ पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये पैसा मिळेल, तुम्हाला धन पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये धन मिळेल, तुम्हाला काय पाहिजे आणखी तुमच्या जीवनामध्ये भरभराटी पाहिजे ना, तुमच्या जीवनामध्ये भरभराटी मिळेल. त्याच्यासाठी महाराज प्रमाणानं सांगतात तिसऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये काय महाराज म्हणतात, धर्मार्थ काम मोक्ष. महाराज काय म्हणतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. ही उपासना आम्ही भगवंता शिवाची उपासना केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्ती आहे, धर्म आहे. धर्म कशाला म्हटलं जातं महाराज, न्यायानं नीतीनं जो चलतो त्याला धर्माचरण म्हणतात. तो धर्माचं पालन करतो त्याला धर्म म्हणतात. महाराज म्हणतात एक क्रमांक आहे पहिल्यांदा धर्म, आणि धर्मानंतर दुसरं महाराज म्हणतात कोणता, धर्म अर्थ. अर्थ म्हणजे काय महाराज म्हणतात, पैसा आहे. आमच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे महाराज, आणि आमच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे. त्याच्यासाठी आम्ही काय करावं लागेल महाराज, रोज शिवाचं ध्यान करा, रोज शिवाची पूजा करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. महाराज धर्म अर्थ काम. काम या शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये संसार. काम या शब्दाचा अर्थ काय होतो, संसारिक जीवाला जीवनामध्ये काम हा शब्द आहे, जीवनामध्ये सत्यानं वागतो त्याला काम आहे. महाराज म्हणतात हे चार पुरुषार्थ आहेत. कोणते चार पुरुषार्थ आहेत महाराज म्हणतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. हे चार पुरुषार्थ जीवनामध्ये कमवण्यासाठी महाराज म्हणतात पहिल्यांदा भगवान भोलेनाथाची पूजा करा. ही पूजा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हे चार पुरुषार्थ प्राप्त होतील असं महाराज सांगतात. विठाला विठाला.
विठाल 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 विठाल. महाराज म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष आमच्या जीवनामध्ये कधी मिळेल हो महाराज सांगा. आम्ही काशीला गेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो का? एक वर्ग अज्ञानी वर्ग आहे आणि अज्ञानी वर्ग पहिल्यांदा अनेक घरामध्ये पहिली गरिबी होती आणि गरिबीच्या दिवसामध्ये पैसा साठवायचा आणि पुन्हा काशीला जायचं आणि काशीला गेल्यानंतर मुक्ती मिळते आणि काशीला आल्यानंतर पुन्हा आमचं जीवन सफल झालं अशी एक मनोकामना मानसिकता होती. पण जीवनामध्ये काळ बदलला आणि काळ बदलल्यानंतर जीवनामध्ये महाराज जानोबाराने तुकोबाराने तेच प्रमाणानं सांगितलं. महाराज कोणतं प्रमाण देतात तुकोबाराय अशा जीवासाठी अशा वर्गांसाठी कोणतं प्रमाण सांगतात महाराज? महाराज त्याच्यासाठी प्रमाणानं सांगतात. नेहमी प्रमाणानं बोलावं. जगद्गुरु तुकोबराय साधक दशेतील अवस्थेला सर्वांना प्रमाणानं सांगत होते. नाथ महाराज प्रमाणानं सांगतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुद्धा प्रमाणानं बोलतात महाराज आणि प्रमाणाशिवाय कुठलीही गोष्ट बोलू नये. कीर्तनकार महाराजांनी सुद्धा प्रमाणाशिवाय कुठलीही गोष्ट सांगू नये आणि प्रमाणाशिवाय कधीही बोलू नये. त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. विठाला 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 विठाल 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 विठाल. आपला विषय चाललेला होता जीवनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. या 4 पुरुषार्थातला महत्वाचा पॉइंट आहे. महाराज म्हणतात मोक्ष. हा मोक्ष कधी मिळतो आमच्या जीवनामध्ये? काशीला गेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो का? त्याच्यामध्ये महाराज म्हणतात 4 मुक्ती सांगितलेल्या आहे. ह्या 4 मुक्ती आमच्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो का? ही 4ही मुक्ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला माहीत नाहीत महाराज. हे 4 मुक्ती कोणत्या आहेत? सामान्य जीवाला विचारलं महाराज 4 मुक्ती कोणत्या आहेत सांगा. तुम्हाला सांगता येईल का? 4 मुक्ती सांगता येईल. आम्हाला सायुज्यता समीपता स्वरूपता अशा मुक्त्या अनेक सांगितलेल्या आहेत. ह्या मुक्ती आम्हाला कळणार आहेत का? ह्या मुक्ती आम्हाला कळत नाहीत महाराज. आम्हाला सोपा परमार्थ सांगा. आमच्या जीवनामध्ये आमचा उद्धार होईल असा परमार्थ सांगा. आम्हाला तत्वज्ञानाची भाषा नको आहे. आम्हाला तत्वज्ञानाचा परमार्थ सांगू नका. आम्हाला सोपा परमार्थ सांगा आणि सोपा परमार्थ आमच्या जीवनामध्ये उद्धार करणारा आहे. आम्ही काशीला जाऊन आल्यानंतर आम्हाला ही प्राप्ती नाही. 4 सायुज्य मुक्ती आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आम्हाला साधना नाही. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वेळ पण नाही महाराज म्हणतात. कुणाला वेळ आहे परमार्थासाठी? जीवनामध्ये रात्रंदिवस काम करायचं आणि पुन्हा केव्हा परमार्थ करायचा? 4 मुक्ती साधना जीवनामध्ये करण्यासाठी त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि ही 4 मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्याच्यातली एक महत्वाची मुक्ती तुम्हाला सांगून जाईन आणि पुढे विषय सांगेन. विठाल विठाल विठाल. आपल्या जीवनामध्ये समीपता स्वरूपता सायुज्यता हे ज्या मुक्ती आहेत त्याच्यातली 1 क्रमांकाची 2री क्रमांकाची मुक्ती आहे देवा समीप राहणे. याच्यासाठी जी साधना केली त्याला समीपता असं म्हणतात. देवाच्या समान जो राहतो त्याला देवाजवळ वागणूक मिळते आणि देवाच्या सान्निध्यात राहावा असा ज्यांचा विचार आहे अशी त्याला समीपता मुक्ती म्हणतात. ही समीपता मुक्ती कशासाठी मिळते? राजा दशरथानं नामसाधना केली. राजा दशरथानं अनेक साधना केली. कोणती साधना केली? आपल्या जीवनामध्ये देव प्राप्ती व्हावी आणि देव प्राप्ती मिळून आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये देवाचं वास्तव्य व्हावं. आज जीवनामध्ये असा मानस होता राजा दशरथाला. म्हणून राजा दशरथाला प्राप्त वेळेमध्ये त्यांना मूल प्राप्त झालं नाही आणि मूल प्राप्त झालं नाही म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. ही पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ ही साधना आहे आणि ही साधना राजा दशरथानं केली आणि राजा दशरथाने ही साधना केल्यानंतर जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली आणि ही रामचंद्राची प्राप्ती झाल्यानंतर त्यांना देव प्राप्ती झाली. त्यांच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्ती झाली. याला सायुज्य मुक्ती समीपता मुक्ती अशा अनेक मुक्ती आहेत. अशा राजा दशरथानं अनेक साधना खडतर साधना केली आणि देव प्राप्ती केली. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही खडतर साधना करता येणार आहे का? राजा दशरथ सारखी आपल्याला साधना करता येणार नाही. पण आपल्या जीवनामध्ये ही साधना फलद्रूप होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराया प्रमाणानं सांगतात. कोणतं प्रमाणानं सांगतात? आम्हाला ही सायास उठा ठेवा करायची भानगडी नाही. महाराज आम्हाला सोपा परमार्थ सांगा आणि तुकोबराया त्याच्यासाठी सोपा परमार्थ कोणता सांगतात महाराज? महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एकची ठाईच
महाराज प्रमाणानं सांगतात. काय म्हणतात? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज शपथ घेऊन सांगतात. कोणती शपथ घेतात महाराज? याविना असता अनेक साधन, वाहात असे आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, शहाणा तो धनी घेतो असे. महाराज म्हणतात याच्यासाठी सायास करायची गरज नाही. ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही पंढरीची वारी करतो आणि पंढरीची वारी केल्यानंतर आता आमचे असणारे वारकरी आहेत, खूप असणारे, खूप त्यांनी समस्या गेली असणारी, खूप वाऱ्या केल्या हे केल्या, पण आज शरीर साथ देत नाही. काय करावं लागेल महाराज त्यांच्यासाठी? त्यांच्या जीवनासाठी आज काय करावं लागेल? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. अशा अवस्थेमधील सर्व साधक अवस्थेतील माणसांनी काय करावं? नाही आम्हाला आता चंद्रभागेचं स्नान नाही करता येईल, चालत वारी आम्हाला नाही पांडुरंगाची करता येणार, आम्हाला प्रदक्षिणा नाही करता येणार, आमचं वय झालं महाराज, आता आम्हाला नाही, गुडघे साथ देत नाहीत, आमचं शरीर साथ देत नाही, काय करावं लागेल? अशा अवस्थेतील वर्गाने काय ज्ञानोबरायाने तुकोबरायाने त्याच्यासाठी प्रमाणानं सांगितलं, तू आता शांत बस आणि शांत बसून जशा अवस्थेमध्ये आहेत तशा पद्धतीमध्ये तू जीवनामध्ये कौतुक संचिताचे पाहे. महाराज म्हणतात कोणतं आहे? नाथ महाराजांचा हरिपाठामध्ये प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवाचा करीतो संभाळ, आणि तुझं मोकलीला ऐशी नाही. महाराज म्हणतात त्याच्या पुढे काय म्हणतात बा? जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज म्हणतात अहो आमच्या जीवनामध्ये काय आमचं प्रारब्ध आहे? प्रत्येक माणसं रडायला लागलेली आहेत. कोणती माणसं रडतात महाराज? ज्यांच्या जीवनामध्ये आज्ञा नाही ती माणसं रडतात आणि रडून सांगतात महाराज आमच्या जीवनामध्ये खूपच गरिबी आहे हो, आमच्या जीवनामध्ये खूपच तारंबळ आहे, आमच्या जीवनामध्ये काय अनेक समस्या आहे, आमच्या जीवनामध्ये आजार आहे, आमच्या जीवनामध्ये खूप क्लेश आहेत, आमच्या जीवनामध्ये खूप समस्याग्रस्त जीवन आमचं झालंय. महाराज याच्यासाठी उपाय सांगा. अशा जीवांसाठी नाथ महाराज सांगतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मोकलील ऐशी नाही. जैशी स्थिती. महाराज म्हणतात कोणती स्थिती? जीवनामध्ये आम्हाला ताजमहल नाही महाराज, आम्ही झोपडीमध्ये राहणारा वर्ग आहे, आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या सुद्धा महाराज सांगतात जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. अशा पद्धतीचं जीवन वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी हा ज्ञानाचा मार्ग सांगितला, आणि ज्ञानाचा मार्ग काढून अज्ञानी जीव ज्ञानाला लावला असं मार्ग सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 मिनिटांमध्ये विषय सांगन. जीवनामध्ये आपण 24 एकादशी करतो. जीवनामध्ये वद्य आणि शुद्ध अशा मिळून वर्षातल्या 24 एकादशी होतात, आणि 24 एकादशी करून जर महाशिवरात्रीचा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये साधक दर्शन केला तर त्याच्या जीवनामध्ये पुण्याची गणना होत नाही, त्याच्या जीवनामध्ये पुण्याची गणिता अधिक होती. म्हणून ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुणाची पुण्याची गणना? या मार्गाने ज्यांचं जीवन वाटचाल चालू आहे अशा जीवांच्या पुण्याची गणना होणार नाही. की रात्रंदिवस आम्ही जीवनामध्ये भांडण करतो, रात्रंदिवस आम्ही शेजाऱ्याचा बांध करतो, रात्रंदिवस आमच्या जीवनामध्ये खेद आहे, रात्रंदिवस आम्ही एकमेकाचा मत्सर करतो, अशा जीवाचं पुण्य होईल काय? अशा जीवाचं पुण्य होणार नाही. महाराज म्हणतात जो चाकुरीबद्ध जीवन जगतो आणि देवाचं रात्रंदिवस नामस्मरण करतो अशा जीवांची पुण्याची गणना कोण करी? ज्ञानोबराय सांगतात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविना असता अनेक साधन वाहात असे आन विठोबाची. महाराज शपथ घेऊन सांगतो. महाराजांना सहज बोलणं सायास नाही आहे. एखाद्या समोरच्या माणसाला जर सहज बोलायचं झालं तर महाराज तुमची शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो.
शपथ घेतल्याशिवाय आज विश्वास बसत नाहीये. म्हणून तुकोबरांनी त्या काळामध्ये शपथ घेतली आणि शपथ घेऊन सांगितलं अशा वर्गांसाठी की तुमची शपथ घेऊन पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही, दुसरं साधन नाही असं महाराज म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना 24 एकादशी आणि महाशिवरात्रीचा पर्व काळ अशी जर साधना आमच्या जीवनामध्ये केली तर आमचं जीवन फलद्रूप होईल असं महाराज म्हणतात. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई मध्यंतरी तिचा
वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. धावते युगामध्ये प्राप्त वेळेमध्ये प्राप्त प्रसंगी आपण एक दृष्टांत सांगू आणि शिवेला पूर्ण विराम करू. विठाल 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 आपल्या जीवनामध्ये एक पूजा अनेक पूजा सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये निसर्ग पूजा एक आहे आणि दुसरी मानस पूजा आणि तिसरी पूजा जी सांगितली आहे ती महाराज म्हणतात ती कृतिशील पूजा सांगितली आहे. 3 पूजेचे प्रकार आहेत. ह्या 3 पूजेच्या प्रकारामध्ये भोलेनाथाची ही निसर्ग पूजा होत असते. निसर्ग पूजा कशाला म्हटली जाते की जीवनामध्ये ऋतुकालानुसार जो बदल होतो त्याला निसर्ग चक्र असं म्हणतात. निसर्ग चक्र कोणतं आहे की पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा असे 3 ऋतुमान होतात. त्याला निसर्ग चक्र म्हणतात. ह्या 3 निसर्ग चक्रामध्ये कोणती पूजा जाती तर भोलेनाथाची निसर्ग चक्रामध्ये पूजा जाती. निसर्ग चक्रामध्ये कशी पूजा होती ती विषय आपल्या जीवनामध्ये आपण समजून घ्या. निसर्ग चक्रामध्ये पूजा होणारी ती अत्यंत पूजा महत्वाची आहे महाराज म्हणतात. त्या दोन्हीमध्ये विषय सांगत असताना महाराज म्हणतात ही निसर्ग पूजा कशी आहे की जुनाट असणाऱ्या अनादिकालापासूनची परंपरा आहे. अनादिकालापासूनची परंपरा म्हणजे खूप जुनी परंपरा आहे आणि ही जुनी परंपरा भोलेनाथाची आहे. आणि ही अनादिकालापासूनची परंपरा, ह्या परंपरेमध्ये जुनाट अशी जंगल झाडी होती. पहिले खूप मोठी जंगल असायची आणि जंगलामध्ये खूप असणारी स्वयंभू महादेवाच्या पिंडी असायच्या. आजही स्वयंभू महादेवाच्या पिंडी आहेत. बघा आपल्या गावामध्ये सुद्धा स्वयंभू महादेवाची पिंड आहे असं मला सांगितलं जाते. खूप पुरातन मंदिर आहे, जुनं पुरातन मंदिर आहे आणि ते जाज्वल्य मंदिर आहे. अशा अवस्थेमध्ये ही निसर्ग पूजा कशी होत असती की जीवनामध्ये ऋतुकालामानानुसार जसं पावसाळा, उन्हाळा हे जसं चक्र आहे तसं निसर्ग पूजेचं एक चक्र आहे. ते निसर्ग चक्र पूजा कशी केली जाते तर भोलेनाथ मंदिरामध्ये भोलेनाथांची पूजा निसर्ग चक्र पूजा आहे. आणि ही पूजा अशा पद्धतीनं अत्यंत होत असती. ती क्रमप्राप्त होत असती. क्रमप्राप्त या शब्दाचा अर्थ आहे क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं पूजा केली जाते. त्याला निसर्ग पूजा म्हणतात. ही निसर्ग पूजा जुनाट असणाऱ्या जंगलामध्ये एक महादेवाचं स्वयंभू असणारी पिंड होती आणि ह्या स्वयंभू पिंडेमध्ये असणारी एक मोठी बेलाची झाडं होती आणि बेलाच्या झाडामध्ये हे स्वयंभू असणारी महादेवाची पिंड. खूप पुरातन काळ आहे, जुना अशी अनादिकालांची परंपरा. या अनादिकालाच्या परंपरेमध्ये हे बेलाचं झाड खूप मोठं, अशी जशी चिंचची झाडं आहेत बघा आपल्या भोवताली असणारे मोठी मोठी चिंचची झाडं आहेत, अशी खूप मोठी बेलाची मोठी मोठी झाडं आहेत आणि बेलाच्या झाडामध्ये खाली असणारी स्वयंभू महादेवाची पिंड आहे. आणि ही महादेवाची पिंड ज्यावेळेस असणारी स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि ह्या महादेवाच्या स्वयंभू पिंडेपासून अशी पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होती. कोणती पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होती की आपण मध्येच ते चक्र फिरण्यासाठी हे पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होत असते. आणि हे पॉझिटिव्ह नकारात्मक विषय संपतात आणि नकारात्मक विषय संपून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विषय, चांगला विषय जीवनामध्ये प्राप्त होतो आणि ही पॉझिटिव्ह विषय, पॉझिटिव्ह शक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती. ही पॉझिटिव्ह शक्ती निसर्ग चक्रामध्ये आल्यानंतर ही देवादिदेव महादेव त्या ठिकाणी पॉझिटिव्ह शक्ती निर्माण करतात. आणि ही पॉझिटिव्ह शक्ती निर्माण केल्यानंतर ही बेलीची झाडं आहेत. ह्या बेलीची झाडं असणारी ही पानं, जीर्ण झालेली पानं, जीर्ण व्हायच्या अवस्थेमध्ये, परिपक्व अवस्थेमध्ये हे झाडं, बेलाच्या पानाची झाडं खाली गळून पडतात, ह्या महादेवाच्या पिंडीवर पडतात. याला निसर्ग पूजा म्हणतात. त्याला हात पाय कुठल्या गोष्टीचा इजा न करता आपण मग त्या जी देवाच्या पिंडीवर पडली जाते त्याला निसर्ग पूजा म्हणतात. आणि ही निसर्ग पूजा बेलाच्या पाना असणारी ही बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर पडतात ही परिपक्व अवस्थेमध्ये. आणि ही परिपक्व अवस्थेमध्ये झाल्यानंतर ह्या बेलाच्या पानाचा ढीग साचतो आणि बेलाच्या पानाचा ढीग झाल्यानंतर ही पानाचा खच साचतो आणि खच झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आता नंतरचा काळ आहे बघा. नंतरच्या काळामध्ये जी वाहुटळीचा प्रकार आहे, वाहुटळी आपण म्हणतो, त्या वाहुटळीमध्ये आल्यानंतर ह्या वाहुटळीमधून जे वारे जातं आणि गोल फिरलं जातं आणि गोल फिरल्यानंतर ही चक्र होतं आणि ह्या गोल चक्रामध्ये त्या पिंडीवरलं सर्व असणारी जी निर्जनूक झालेली जी पानं आहेत ही आपण मग त्या बाहेर फेकली जातात. आणि हे बाहेर फेकल्यानंतर पुन्हा त्या झाडाला पालवी फुटते आणि पालवी फुटून असून नवीन चैतन्य निर्माण होतं आणि नवीन चैतन्य निर्माण झाल्यानंतर ती पालवी पृष्टी आणि पुन्हा नंतर ती बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर पडती. याला निसर्ग पूजा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
निसर्ग पूजा देवाला मान्य आहे, कारण जोपर्यंत उन्हाळा पावसाळा ऋतुमान चालू आहे ते ही निसर्ग प्रेमी आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान भोलेनाथ निसर्ग प्रेमी आहेत आणि असणारे ह्या निसर्ग प्रेमामध्ये राहणारे हे भोलेनाथ महाराज आहेत. आणि अशा जंगलामध्ये राहून सुद्धा ही निसर्ग पूजा त्यांना मान्य आहे. अशा अवस्थेमध्ये मी पहिल्यांदा बोलून गेलो की शिव भोळा चक्रवर्ती. भोळ्या या शब्दावर बोलत असताना ह्या बेलाच्या किर्ण झाडामध्ये असणारा एक पारधी, कोणता पारधी होता की ज्याच्या जीवनामध्ये शिवलीला अमृत ग्रंथ आपण वाचन केला असेल कालच्या पर्वणीमध्ये. आणि शिवलीला अमृत ग्रंथामध्ये अध्याय 2 क्रमांक वाचा आणि 2ऱ्या अध्यायामध्ये ती कथा संपूर्ण पारध्याची कथा आहे. कशा पद्धतीचं बेल आहे, कशा पद्धतीचे हरिण आहे, त्या हरिणीचा कुठला विषय आहे आणि कशी शिकार करावी ही 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. शिवलीला अमृत कोणी वाचला नसेल तर जरूर वाचा, त्याच्यामधला 2रा अध्याय आपण निम्यानं वाचा. आणि ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये ही कथा आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये कथा सांगत असताना ते ग्रंथ करते त्यामध्ये वर्णन करतात. कोणतं वर्णन करतात? हा किर्ला झाडाची बेलाची पानं आहेत आणि ही बेलाची पानं एक 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 खाली गळतो आणि ती बेलाची पानं त्या पिंडीवर पडतात. त्याला माहीत नाही मी महादेवाची पूजा करायला लागलो आहे. त्याच्या अवस्थेमध्ये त्याच्या मनामध्ये काही खंत नाही आहे आणि एक 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 झाडाची पानं तोडून तोडून तो बेलाची असणारी पिंडीवर पडतो. रात्र शिवरात्र आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि मनामध्ये खेद कोणता आहे की माझ्या जीवनामध्ये मला शिकार मिळाली पाहिजे. आणि शिकार मिळाले सरोवर जवळ आहे आणि तळ आहे आणि अशा तळेच्या शोभावताली असणारी हरणाची अशी एक 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 हरणी यायची आणि हरण आपले पाणी प्यायचे आणि पाणी पिऊन पुन्हा तृप्त जायचे, असा दिनक्रम असायचा. हा पारध्याला हरणाची शिकार करायची होती आणि शिकार करण्यासाठी तो बाण झाडाला लावून बेलाच्या झाडावर होता. एक 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 डोळ्यासमोर येणारं पान तोडायचं आणि खाली तोडायचं. एक एक दृष्टीसमोर येणारं आड पान आहे आणि ती मनामध्ये येणारं दृष्टीला येणारं पान खाली तोडायचं आणि तोडून ते पान महादेवाच्या पिंडीवर पडायचं. ही पुण्य पर्व काळ चालू झाला. शिवरात्र महापर्व काळ आहे आणि ह्या पर्व काळावर भोलेनाथ ही भोळा शंकर आहे, भोळा राजा आहे. आणि ह्या भोळ्या राजानं मनामध्ये विचार केला किंचित प्रकारे मी निसर्ग पूजा मानतो आणि निसर्ग पूजा करत असताना ही तर माझ्या असणाऱ्या प्रत्यक्ष पान तोडून माझ्या पिंडीवर वाहतोय, म्हणून हा भोलेनाथ भगवान भोलेनाथ पारदेवर कृपा करतो. कृपा करत असताना त्याच्यामध्ये एक अशी अवस्था आहे, बाणाला बाण लावतो आणि बाण लावून त्या असणाऱ्या सरोवराकडे सोडला जातो. सरोवराकडे सोडल्यानंतर त्या असणारी हरणी त्या ठिकाणी पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर तिच्यामध्ये दयाभाव निर्माण होतो आणि पारधी हरिण पारद्याकडे पाहते. पाहिल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये उपजदाच मानवी जीवनाची वाचा त्या हरणीला फुटते. कोणती वाचा फुटते? जसं मानवी जीवन बोलू लागलं तशा अवस्थेमध्ये ती हरणी बोलू लागली आणि बोलत असताना पारद्याला सर्व वृत्तांत सांगते आणि वृत्तांत सांगत असताना ती वृत्तांत सर्व पारदे ऐकतो. पारद्याच्या मनामध्ये रोमांच निर्माण होतात. कोणते रोमांच होतात? त्याला आश्चर्य म्हणतात. ही आश्चर्य ही प्राणी आहे आणि प्राणी असताना ही बोलते आहे. ही अवस्था हिच्यामध्ये कसा दयाभाव निर्माण झाला? पारधी क्षणामध्ये विचार करतो आणि विचार केल्यानंतर तो पारधी बाण खाली टाकतो आणि खाली आल्यानंतर झाडावून खाली उतरतो आणि तिचं बोलणं ऐकतो. बोलणे ऐकल्यानंतर पारधी त्या हरणीला म्हणतो तुझ्या जीवनामध्ये ही दयाभाव निर्माण झाला, तुला वाचस्पती कसं मिळाली आणि तू कसे मानवी जीवनासारखं मला तू कसं बोलवलं, ह्याचं प्रारब्ध संचित सांग. हे प्रारब्ध कर्म सांगित असताना ती हरणी त्या असणाऱ्या पारध्याला काय म्हणते? पूर्व संचितनुसार जीवनामध्ये समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली. कोणती 14 रत्न निघाली? त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मी उतार सांगणार नाही. या 14 रत्नामध्ये जीवनामध्ये रंभा नावाची असणारी जी अप्सरा होती त्याच्यामध्ये जी होती त्याच्यामध्ये मी होती असं महाराज सांगतात. आणि ही मी असणारी माझ्या जीवनामध्ये नृत्य असणारं गायन करावं आणि अनावधानानं वागावं, माझ्या जीवनामध्ये व्यभिचार करावा अशी अवस्था माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि अशा अवस्थेमध्ये मी उन्मत्त झाले आणि उन्मत्त राहून मी उन्मत्त वागू लागले आणि उन्मत्त झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये शाप मिळाला आणि शाप मिळाल्यानंतर मला जीवन हरणीचं मिळालं आणि हरणीचं मिळाल्यानंतर मला भगवान भोलेनाथांची कृपा होती आणि हरणीच्या जन्मामध्ये तुझा जीवनामध्ये उद्धार होईल. जसा अहिल्याचा उद्धार झाला तशा अवस्थेमध्ये तुझा उद्धार होईल. ही अवस्था हरणीनं सर्व वृत्तांत पारद्याला सांगितला आणि पारद्याला सांगितल्यानंतर सांगितलं माझ्या पोटामध्ये लहान लहान पाडसं आहेत आणि लहान लहान पाडसं असणाऱ्यामुळं ह्या पाडसांना मी जन्म देते. एका सरोवराच्या काठावर मी जाते आणि आरणारे एका गुहेमध्ये जाऊन मी ह्या बाळांना जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर महाराज आपण लावलेला बाण पुन्हा आपण माझ्यावर सोडा.
माझ्यावर महागारी बाण घेऊ नका, अशी अवस्था हरणी असणारे हा पारद्याला बोलू लागली. ही अवस्था पाहिल्यानंतर पारदेच्या मनामध्ये खिन्न अवस्था आली. एक हरणी गेली, दुसरी हरणी आली आणि दुसरी हरणी आल्यानंतर 2 क्रमांकाची हरणी आहे. ती 2 क्रमांकाची हरणी पारद्याला म्हणू लागली की महाराज तुम्ही लावलेला बाण खाली ठेवा आणि थोडा दिवस माझं ऐकून घ्या, ऐकून पुन्हा नंतर बाण लावा. अशा अवस्थेमध्ये सांगत असताना माझे असणारे पतिराज माझ्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि पतिराजांना माझ्या ठिकाणी असणारे मी त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी थांबलेले. त्यांची मनोकामना पूर्ण झाली की नक्कीच तुमच्याकडे येणार आणि नक्कीच आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही मला पानाला असणाऱ्या धनुष्य बाणाला पान लावा आणि लावल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही माझा वध करा. अशी 2 क्रमांकाची हरणी त्या पारद्याला संवाद करते. ती हरणी निघून जाते आणि 3 क्रमांकाची हरणी येते आणि 3 क्रमांकाची हरणी पारद्याला वाचस्पदानं बोलू लागली आणि म्हणू लागली महाराज तुम्ही लावलेला बाण थोडे काही क्षणापुरता मर्यादित थांबवा आणि नंतर बाण लावा. माझं म्हणणं ऐकून घ्या. ऐकून घेतल्यानंतर ते म्हणणं काय म्हणते 3 क्रमांकाची हरणी पारद्याला ती म्हणू लागली महाराज माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या या गुहेमध्ये लहान लहान पाडसं आहेत आणि ही लहान लहान पिल्ले आहेत. त्या पाल्याला असणारा माझ्या जीवनामध्ये पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर मला पाना येईल आणि पाना आल्यानंतर ती पिल्ली तृप्त होतील आणि तृप्त झालेली पिल्ले तृप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मी पिल्ल्यासहित आपल्याकडे घेऊन येईन. नक्कीच आपण बाणाला धनुष्य बाण लावा आणि आमचा सर्वांचा वध करा. ही सर्वांची हकीकत सांगितली. पारद्याच्या मनामध्ये उत्पत्ती झाली आणि पाहिलं तर खऱ्या अर्थानं खाली भगवान महादेवाची पिंड आहे आणि पिंडीमध्ये असणारी भगवान भोलेनाथाला दया आली. कोणती दया आली? असणारा हा भोळा राजा आहे आणि हा भोळा राजा ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती न करता एक एक पान जीवनामध्ये शिकार करावी अशी अवस्था आहे, पण तोललेलं पान बिंदीवर पडलं आणि त्याच्यामध्ये दयाभाव निर्माण झाली भगवान भोलेनाथांना. आणि अशा भोलेनाथांची अवस्था अशी भजन झालं. रात्र महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. अशा अवस्थेमध्ये भगवान भोलेनाथाची पूजा झाल्यानंतर हे सर्व पिल्ल मंडळ असणाऱ्या हरणी सर्व एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर पारद्यास भगवान भोलेनाथांनी ह्यांना मोक्ष प्राप्ती करावी, यांच्या जीवनामध्ये यांना स्वर्गवास व्हावा, यांच्या जीवनामध्ये यांची प्राप्ती व्हावी म्हणून यांना प्रत्यक्ष असणारं वैकुंठावर असणारं विमान पाठवलं आणि विमानासह सर्व पारदी हरिण यांच्या जीवनामध्ये ह्यांना स्वर्गवासामध्ये मृत्यू लोकापासून त्यांना स्वर्ग लोकामध्ये, अमर लोकामध्ये, इंद्र लोकामध्ये, चंद्र लोकामध्ये, सूर्य लोकामध्ये यांची गणना झाली. आणि अशा पद्धतीची भोलेनाथांची शिवाय म्हणून मी पहिल्यांदा सांगून गेलो की शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. अशी जीवनामध्ये शिवरात्रीची महापर्वणीची कथा आहे. आपल्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथाशी प्रत्यक्ष पूजा करावी. पारद्यानं मनामध्ये विचार न करता बाणाचं पान असणार बेलाचं पान टाकलं तरी त्यांच्यासाठी विमान पाठवलं. आपल्या जीवनामध्ये कुठलीही आपली अडचण असू द्या, आपल्या जीवनामध्ये आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवादिदेव महादेवाची पूजा करा. आपलं उर्वरित आयुष्य सफल होईल, आपलं जीवन यशस्वी होईल असं मला सांगाय. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हो शेवटची चाल होईल म्हणा. कोण म्हणणार आहे?
मंडळ यांच्या वतीनं ही सेवा आयोजित केली. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय